बंद झालं प्रिशू, बंद झालं. काय झालं तुला? आवाज यायला जोराचा. हा मग तू का रेडी झाली एवढी? मग तू ओढणी का घेतली? विचार ना मामीला. मामीला विचार ना ओढणी का घेतली. मामाला विचार. प्रिशा म्हणते ओढणी का घेतली. नवरी बाई झाली, नवरी बाई. बघ, नवरदेव मामा, नवरी मामी. ठीक आहे. इकडे अंबाजोगाईला चांगला पाऊस झाला जणू. हा 3 दिवस झाला पडा. पडलं परत, खोबरं गेला आता. धरून बसा. हा ना. वारं चांगलं सुटलंय. काय एकदा देवावरून जाऊन व्यवस्था तुम्ही कुठं जाऊ नका. पुन्हा कुणीकडे बी जा. हाय मम्मा. हाय दीदी. हाय मोइला. हाँ डॉगी. गेले सगळे गेले बघ.
ए मम्मा मम्मा मला म्हणते कॅमेरामॅन कुठे गेला मला व्हिडिओ तरी बनव ना. हा मम्माकडे जाऊ आपण. चला मम्माकडे जाऊ. आपला हांब्या कुठे गेला का? हांब्या हांब्या कुठे गेला आपला? आपला हांब्या कुठे? ओके.
जेवढ्या आरतीचा पाय धुतले का त्यांना जाऊ वरील आपले पाय तुम्ही वारी मागायची फक्त आमच्या 5-6 जणांना ओवाळायची असेल तर ते ठेवून द्यायची. आता घ्यावंच लागते त्याशिवाय तो बोली ना मग महाग येण्यासाठी. मोठ्याने कॅमेराला जरा हे माईक नाही लावलेलं. ही हातवरी जरा मोबाईलला माईक नाही लावलेलं. इंग्रजीमध्ये चंद्राला म्हणतात मूल. प्रवीण रावांचं नाव घेते. पवार यांची सून. शिवा मल्हारीचा एळकोट एळकोट घे. घटकुट उतरला वा लागल लागल बघ माटी पाठीमाग लागल. ए माग लागल माग माग लागल. ए नवरी 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 लागत आहे चिकू इकडे चिकू. हे बघा मित्रांनो, आधी तिच्या पायाला कसं लागलंय. धिंगाणं घालत होती टेरेस वरती आणि आज प्रिशा बघायला लागली कसं लागलं. फुकर पिल्लो. हा बघा फुकरती. आता उद्याच्याला न्यूजपेपर मध्ये ऍड देऊ आपण. हा सगळ्यांना सांगत फिरायला लागली.
है ना पिल्लू? केली मजकूर त्यांना समजला आठा दिसाच्या रे मंगळवारी दर महिन्याच्या पुनवा करी हट्टानो पूजा करा देवीची पावन करो करी हत्तानो सेवा करा देवीची पावन करो करी हत्तानो पूजा करा देवीची पावन करो करी साठी डोंगरावर उभी आपल्या भक्तीची भूमी हत्तानो पूजा पूजा करा देवीची पावन करो करी हत्तानो सेवा करा देवीची पावन करो करी पूजा करा देवीची पावन करो करी करमाळगावचे आबाजी पाटील नाव त्यांचे दुर्बर ज्ञान भरला वाडा देवीचा मोवट भरा भक्तानो पूजा करा देवीची पावन करो करी हत्तानो सेवा करा देवीची पावन करो करी हत्तानो पूजा करा देवीची पावन करो करी दिवसाचे गणवरतन नव दिवसाचे नवरत्न मांडिले ग फुलाचे हार घट मांडी डग फुलाची हरे घ्यावे आंब्याचे दर्शन तानो पूजा करा देवीची पावन करो करी सेवा करा देवीची पावन करो करी सेवा करा देवीची पावन करो करी शिवाजी रे होऊन गेला शिवाजी होऊन गेला शिवाजी होऊन गेला शिवाजी होऊन गेला मुंडन किल्ला सरहा केला सरहा केला भगवा येला वरला विला भक्तानो पूजा करा देवीची पावन करो करी भक्तानो सेवा करा देवीची पावन करो करी भक्तानो पूजा करा देवीची पावन करो करी आणि सर्वासाठी डोंगरावर उभी आपल्या भक्तीची खुबी भक्तानो पूजा करा देवीची पावन करो करी भक्तानो सेवा करा देवीची पावन करो करी भक्तानो पूजा करा देवीची पावन करो करी सवा पाराचा देवीचा गोंधळ आहे आता रात्रभर चिकर म्हणून एखाद्या देवाधिका साध्य नाही बस तुला राजा राणीची एखाद्या कथा ते वाघ्याचं काम आहे वनव्याचं काम आहे घंटा 2 घंटे 4 घंटे काम करावं नाही महाभारतामध्ये तर लाखावर राहते महाभारत कशाला म्हणलं जातं कोणता बी अध्याय एखादा लावला तर एका अध्यायामध्ये राखलं जातं आता कोणता अध्याय लावायचा असला तर सांगा कोणी माहिती असलं वाघेच्या मनावर तर हायच घेऊ वाघेच्या मनावर तुम्हाला काही माहिती असलं तर सांगा आमच्या मनावर तर हायच घ्या गणपतीचा अध्याय लावायचा पांडव प्रतापातला अध्याय ठीक बघा माईने सांगितलं का नाही सांगती कोणती प्रश्नाला कर्ण माझा पांडवराजे पहिला कर्ण माझा पांडवराजे पहिला करुणी फुलांच्या परदी श्यामा बाळ झाडीले मी निज
सत्ययुगाला पांडव लोक होऊन गेले. 5 पांडव 5 खंडाला दारी होते. खंड कशाला म्हणू? किती खंडाची पृथ्वी आपली? 9 खंड पृथ्वी, 10वा खंड काशी. असे 5 पांडव अर्ध्या पृथ्वीचे मालक होते. किती पृथ्वीचे? अर्ध्या पृथ्वीचे मालक 5 खंडाचे पांडव होते. का मालक होते? प्रत्येक माणसाला नीती, धर्म, मर्यादा, कर्म हे 4 अंग जुटलेले असतात. 4 अंगापैकी एक अंग खराब नाही झालं पाहिजे, त्याला माणूस म्हणायचं. आता कलियुग आहे. कलियुगामध्ये जागा नाहीये. आचरण गेलं की माणूस संपल्याचा मास. आणि मानव जन्मामध्ये पहिली ताकद असेल तर आचरणाची. आचरण खराब होता कामा नाही. आचरण खराब झालं की लक्ष्मी झोपीत जाते. हे ध्यान ठेवायचं. कधी ती चालले सुद्धा म्हणित नाही, गेलेली सुद्धा कळत नाही. असं एक नाही, पाठीमागे इतिहास पाहतो मी. रावणाला सोन्याची लंका दिली, काय दिलं? राहिली का जवळ? दुर्योधनाच्या हातावर पद्म दिले, ठेवले का त्याजवळ? हिरण्यकश्यप एक नाही, चांगदेव 12 वर्षे पेपर उशाला घेऊन झोपे गेले. मतलब आहे काय? आचरण गेलं की माणूस गेला. आयुष्यात सगळं जावं, माणसाचं आचरण नाही जावं. आचरण जर नाही गेलं का परतून तुम्हाला येईल रस्त्यावर यायची एक चान्स देतो भगवान. आचरण गेल्यावर मिळत नाही चान्स. लक्ष्मी कोणाच्या घरची नाही. चिंताशी चातुराई घटे, दुःखेशे शरीर कटे, पापसे घटे लक्ष्मी. चिंता लागली की हुशार पण चेक जाते माणसं. चिंतेमध्ये सामर्थ्य तसं असतं. चिंता लागली की हुशार पण गेलं म्हणून समजायचं ते कोणाच्या घरचं नाही. गुरुबलावर तयार होते. चिंता लागली की गुरुबल बहुत पडते. गुरुबल बहुत पडलं की हुशार पण गेल्याशिवाय राहत नाही. खातर घ्यायची. पांडवी अवतारी पांडव कसे होते? 5 पांडव 5 खंडाला भारी होते. धर्मराजासारखं राज्य नाही, अर्जुनासारखं बालसंतान नाही, सहदेव नकुलासारखं ज्योतिष्य नाही, आणि पांडवाच्या भीमासारखं बल कोणात नाही. एका भुजाला 12 हातीचं बळ होतं म्हणून त्याचं नाव भीम. किती हातीचं? 12. एका भुजाला 12 हातीची ताकद होती त्याच्या. पायातले कच घंट रस्त्यानं
जाऊ लागले भीम तर स्वर्गाच्या इंद्राला ऐकू जातो. 7 ताड उंची शरीर होत आणि 3 ताड रूम होत. एक बार जेवायला सांगितलं तर 1.25 खंडीचं अन्न एकट्यालाच लागत होत. शस्त्र खंड्याची कदा खंड्यावर घेऊन चालायची. आता तुम्हाला शस्त्र खंड्या कशाला म्हणावं कळतच नाही. ग्रॅज्युएट बी शिकलेला असू द्या, सांगते का बघू? का सांगत नाही? ते शिक्षणच नाही. आता नेमकी पावकी आतरकी कुतरकी आहे का तुम्हाला? नाही. मग शस्त्र खंड्या कशाला म्हणावं हे कळणार बी नाही. आणि इतिहास पाहावा लागतोय. इतिहास पाहिल्याशिवाय समजत नाही. आणि प्रत्येक माणसाने इतिहासाकडे वेळ द्यायला पाहिजे. आता आयुष्यात घडमोड करणारा इतिहास आहे. अहो तुम्हाला विचारलं एखाद्याला बापाचं काय नाव आहे पटकन सांगतो. आज्याचं काय नाव सांगू शकता? पंजाचं काय नाव आहे सांगू शकता? 2-4 पिढ्या मागे गेल्या सरळ सांगते मला माहित नाही. म्हणजे इतिहास पाहिला नाही. इतिहास पाहायला पाहिजे. प्रत्येकाने इतिहासाला वेळ दिली पाहिजे. 10 मिनिटं 12 घंट्यातून जरी वेळ इतिहासाला दिला तर 12 तास ताकद तयार देते. एवढं त्याच्याकडे सामर्थ्य मात्र पाहिजे. ते वाचा माणसाकडे दिली कोणाला दिलं नाही दुसऱ्याला. वाचा बी बंधनात ठेवून वापर केला पाहिजे. जास्त वापर केला वाचेचा दारिद्र्य भोगावं लागते. ही गॅरंटी रुकणार नाही. याची खातर घ्यायची कधी. वाचा एक तुमच्या आयुष्यासंग भांडवल आहे. आयुष्य वाच्या सोबत गेली पाहिजे. नाहीतर काही जणांचं ऐकण्यात येतंय 4 वर्ष झालं वाच्याची गेली तर पुन्हा परतून नाही आली. माणूस जिवंतच काय करावं त्याला? वाच्याही भांडवल टिकविलं पाहिजे वाचेला. आणि लागतंय त्याच्यामधून कार्य पार पाडलं पाहिजे. हे तर लागतंय एक पटन बोलायला दुपट. आता कधी एवढं हे तुमच्या जिभेवर ताकद कवा येते? आचरण शुद्ध असेल तरी आचरण नसल्यावर जिभेवर ताकद येईल काय? सामर्थ्य पाहिजे. सामर्थ्य सांभाळलं पाहिजे. या जन्मामध्ये चान्स आहे, दुसऱ्या जन्मात चान्स नाही. एवढाच जन्म आहे. आणि 3 गोष्टी आठवल्या आहेत माणसाच्या: बालपण, जवानपण आणि मग वृद्धपण. हे तिन्हीतून बाद झालं की काम संपलं. लेकर झाले म्हणजे संसार सिद्ध झाला का? श्रीमंत झाला म्हणजे संसार सिद्ध झाला का? आचरण सिद्ध करावं लागतंय. तेव्हा तुमच्या पिढीला तर चांगलं होतंय, पण मागल्या पिढीला सुद्धा सुख मिळते. नाहीतर काही गोष्टी अशा आहेत तुम्ही करून जाता मागल्या पिढीला भोगावं लागतं. खेळून शिलंगन आंबराजी आली, खेळून शिलंगन रे खेळून शिलंगन आंबराजी पाणी घेता नाही गेलं. पाऊस चालू झाला असल्यामुळं आता सगळी मैफिल रूम मध्ये. हो पण आता नाही ना, खडखडे डोळे उडे. आता काय झोप येत नाही, काही नाही, काही नाही. मला अशी बी झोप येत नाही. काय झालं आता? काहीतरी विचार काय टेन्शन नंतर बघू पुढं. लाईट पण बसा. सगळ्याच्या मध्ये बसू. हा बसा. मोठी करा. लाईट आलती गेली पुन्हा. लाईट आली आहे. दुसरी मोठी करवली आज. या मोठी करवली तुझ्यापेक्षा. एक एक एंट्री करायला तर. आई तर बसा. कबीरदास महाराज मुसलमान, कबीरदास महाराज मुसलमान, रिवाज ब्राह्मणाचा सरासर करला द्वारचा, आरंभ भोजनाचा
देवाची राम बोलू लागला बाई वाडा कोणाचा देवाची राम रे बोलू लागला बाई वाडा कोणाचा आणि या जातीचे मुसलमान आणि या जातीचे मुसलमान वाडा कबीराचा तुमचे पाणी मी कसे घेऊ माझा धर्म रामनाचा मी कसे घेऊ माझा धर्म रामनाचा तुमचे पाणी मी कसे घेऊ माझा धर्म रामनाचा चिंता पडली पतिव्रतेला धावा विठ्ठलाचा रे गवळणी गंगा वळली लोढा पाण्याचा गंगा वळली लोढा पाण्याचा रे गवळणी गंगा वळली लोढा पाण्याचा आता त्या पाणी मागार याला पटा कशाचा पाणी ठेवून कपड झाला गेला गप्प मरणाचा पाणी ठेवून कपड झाला गेला गप्प मरणाचा पाणी ठेवून कपड झाला गेला गप्प मरणाचा नाही का ठोका वाजल्या कळलं का? पांडवी अवतारी इंद्राच्या सभेला नारद स्वामी जाऊन बसलेले विषय कशावर होता आपला इंद्रानं पान सुपारी तोप खावाली केलं पान खाता खाता इंद्राच्या सभेवर नजर टाकली प्रत्येक देवाला गण गंधर्व दानव मानव सभेला आपल्या आपल्या आसनावर निमग्न होते मग इंद्राच्या सभेला सगळं हरिनाम होत कांचन पात्रेचं गायन काम चालू उर्सा रंगेचं नाच काम चालू पोथी वाचणार वाचायले तर अर्थ सांगणार सांगायले तर हरिनामामध्ये इंद्राची सभा तल्लीन होती प्रत्येकाला सिंहासन होत आणि इंद्राच्या सभेला एक माणूस भोईला बसलेला होता नारदाची नजर पडली त्या भोईला बसलेल्या माणसावर ते बसलेला माणूस कोण होता पांडवाचा बाप त्याचं नाव पंडुराज नारदानं पाहिलं काय असं म्हणलं भानगडी एवढा जे जे कार एवढा आनंद एवढा हरिनाम आहे आणि एकच माणूस काम होईल बसविला असेल हे नारदाच्या लक्षात आलं आणि इंद्रदेवाला आवाज दिला म्हणजे देवा सभेला तुमच्या सगळं काही दिसलं आनंद आहे सगळ्याला सिंहासन बसायला एकच माणूस बैल का बसला म्हणले नारदा जे न करावं ते न जय शिवासना तैसे पूर्वे रघुनंदना वासना तशी पांडवाचा बाप आहे शिकारखाना खेळत असताना मृगा आणि मिरगी नवरा बायकोचा जोडा मेला म्हणजे ह्याच्या हाताने आयुष्याची मर्यादा कमी पडली पाप केलेलं फिटलं नाही म्हणून ह्या दुसऱ्या जन्मात तयार होईल म्हणले देवा हे बसलेला माणूस काही लहान माणूस नाहीये मृत लोकांच्या ठिकाणी अर्ध्या पृथ्वीचे राज्य यांच्या लेखात 5 पुत्राचा हे बाप आहे धर्मराजासारखं राज्य नाही अर्जुनासारखं भानसंधान नाही सहदेव नकुलासारखं ज्योतिष्य नाही भीमा
नासारखं बल नाही. 5 खंडाचे मालक पांडव आहेत म्हणून. पृथ्वीच्या पाठीवर जे जे कार्य पांडव याला भोईला बसविले. शिवासनावर बसवायसाठी काय करावं लागेल? नारदा, जे केले पाप हे नाहीशी करावं लागेल. नाहीशी कशानं होईल? म्हणजे अश्वमेध यज्ञ करावं लागेल. काय करावं लागेल म्हणजे याच पाप नाहीशी करायचं असेल तर अश्वमेध यज्ञ करावं लागेल. तेव्हा ह्याला बसायला इंद्राच्या सभेला सिंहासन मिळेल. घंटा 2 घंटे नारद मुनीने बातचीत केली इंद्रासोबत. इंद्र देवाला म्हणले, देवा माझं नाव नारद आहे, मी ब्रह्मदेवाचा पुत्र आहे. स्वर्गलोक सोडून मी लोकाला जाईल, पांडवाची भेट घेईल. आणि एवढं पाप नाहीशी जर करायला लावलं, मला नारद स्वामी म्हणायचं नाही. सतयुगाला हे पाप जर नाहीशी झालं, बापाचं पाप लेकानं जर फेडलं तर पुढे कलियुग येणार आहे. कलियुगामध्ये आई बापावर लोकांचं प्रेम राहील. आई बापाला देव मानते. हे कार्य मी आवश्यक करायला हवी. हे माझं काम आहे. आता कसं राहील? आता माय बापाला खेळ राहील. कलियुग आहे बाबाचं हे. कलियुग निर्माण झाला, धर्मावघा बुडाला, सत्य मर्यादा बुडाली, भक्ती देवाची बुडाली, शिष्या गुरुचा वैरी, ही कलियुगाची लोकांनी. आता म्हणायचं नाही काय, दिसून आंधळ ऐकून बैर, हे सगळ्यात चांगलं. निघाले
राम दुसऱ्या फळात दुसऱ्या फळात दुसऱ्या फळात भरतशस्त्र गुण निघाले भरतशस्त्र गुण
भगवान शक्ती तोच माया निराकार निर्गुण आदि माया अंबाबाई कशी हाय बी नाही बी तिचं नाव आहे निराकार निर्गुण निराकार निर्गुण कोण तयार केलं ती बी बाईच होती तिचं नाव संत मीराबाई निराकार निर्गुण इतिहास रचला असेल तिचं नाव संत मीराबाई राजस्थानच्या राज्याची कन्या मरावे माग कीर्ती उरावे जनाबाई अशी एक नाही अशा हजारो अनुभव विष्णूची भक्ती होती माईला विण्यावर हरिनाम करायची विष्णूच्या मंदिरात तर रोज जाऊ त्या निराकार निर्गुण देव हाय बी नाही जाणला तर नाही बी अशी अंबाबाई आदी माया जगत जननी हजारो अवतारानं प्रकट झालेली माया राम अवतारी तुकामाईचीच तयार झाली अष्टभुजा तिचंच नाव आहे आता बी तिला कलियुगातली भारत माता की जय म्हणावंच लागतं तिचंच नाव आहे आणि तिचे जे जे बी भक्त आहेत आतापर्यंत आलेले त्यांना गादी मिळाली बसायला सतयुगाला शिवाजी महाराज परशुराम राम कृष्ण जे काय इतिहास झाले ते तिचेच भक्त होते म्हणून गादीवर बसायला आज मी तिचाच भक्त आहे गादीवर भारत माता की जय 24 तास त्याच्या तोंडाला शब्द आहे जे जे तिचा जे जे कार करील जे जे तिच्यावर प्रेमानं राहील त्याच्या एका पिढीचा उद्धार नाही हजारो पिढीचा उद्धार इतिहासाला नोंद राहील अशी तो अंबाबाई आदी माया आहे निराकार निर्गुण तिच्यावर प्रेम आपल्या प्रपंच इतकं ठेवलं पाहिजे का तर आपलं ते दैवत आहे कुळ जपणारं दैवत सगळं नसते लक्षात घ्यायचं कधी जे कुळ दैवत आहे त्याचं कार्य तुमचं कुळ जपणे म्हणून तिच्यावर लक्ष आपलं आवश्यक पाहिजे तिच्या नंतरचे अवतार सगळे जे झालेत तिच्या अगोदर जन्माला कोणी आलं नाही ब्रह्म विष्णूला जन्म तिनंच दिला चंद्र सूर्य निर्माण तिनंच केला रात्र आणि दिवस हे तीनच तयार केले म्हणून पृथ्वीला आकार दिला तेव्हा पृथ्वी आकार असा चंडमुंड मारायचे होते म्हणून अवतार घेतला म्हणून वरदान आहे गोंधळ घालावं रात्रभर तिच्या नावावर 5 पळ्या तेल जाळावं दृढ भावानं बसावं झोपी जावं आता झोप तर काय चांगल्या ठिकाणी आवश्यक चांगल्या ठिकाणी झोप या म्हणायची गरज नाही आपण मते येते तिचं कार्यच ते असते पोतीला जाऊ द्या पोतीला बसल्या बसल्या म्हणून झोपी जाऊ हरिनामाला जाऊ द्या कीर्तनाला जाऊ द्या प्रवचनाला जाऊ द्या झोपणार माणूस 100% झोपी झाला नाही ना झोप कानाची सोयरी झोप मुद्दाम येते माणसाला का तर तिला तिचं कार्य गाठायचं असते चांगला वेळ खराब करायचा आहे तिला म्हणून माणसाकडे झोप आल्याशिवाय पाठीमागं बघा ना झोप घेणार काय झाले इतिहास पाहिल्यावर करते माणसाला राम अवतारी कुंभकर्ण रावणाचं कुळ खतम होतं तेव्हा चांगदेव 12 वर्षी पेपर उशाला घेतला आणि झोपी गेलं वरदान होतं तेवढं पार झालं जेव्हा आला तर दिवस खतम झाले मग आता मी झोपीचा काळ संपला तर वेळ कधी घोषत नाही आणि झोपीचं कार्य उशाला काळ जर अनुकूल असेल तर पायथ्याला नेऊन होती तिचं काम आहे 72,000 नाडी आपल्या शरीरामध्ये सुषुम्ना नावाची एक नाडी असते
न घालायचा हे तिच्या मनावर आहे आणि त्याला कारणीभूत झोप असते. शास्त्रानं सांगितले झोप 2.5 घंटे जरी झोपला माणूस तर 24 घंटे स्मरण शक्ती देऊ शकते. पण तसं उलट झालंय आता. 24 घंटे झोपायले ना 2.5 घंटे जागायले. बारकाईने पाहा तुम्ही 12 घंटे रात्रभर माणूस झोपायले आणि सकाळी नेरी केली की त्याचं नाव आराम ठेवले. पुन्हा दुपाराही झोपायले. काय करणार? आराम करणार. काय मग शरीर संपत्ती जाम, शरीर संपत्ती अनुकूल नाही राहणं याला काय तेच आहे. दवाखान्यात गेले की डॉक्टरचं एक म्हणणं आहे आराम कर. आता आयुष्य आरामातच गेले. तुम्हाला आयुष्य किती 100 वर्ष, रात्र 50 आहेत आणि 50 दिवस आहेत ना तरी आराम. झोपीला प्रमाणानं वापर करायचा झोपीचा आणि झोपीचा वापर केव्हा होते प्रमाणानं अन्न ग्रहण करून खाल्लं तर. अन्नच ग्रहण करता नाही येत तर झोप कुठं जाईल तिथं गाठणारच. आणि अन्न ग्रहण करण्यासाठी काही पैसे लागत नाही, काही धन दौलत लागत नाही, त्याला काही सोनं नाणं 10 तुळे लागत नाही. अन्न ग्रहण करण्यासाठी आकलीनं अन्न खावं लागतं. आता इतिहासानं सांगितलंय पात्रावर पहिल्यांदा जी वाढ होती एवढंच खायला अधिकार तुम्हाला मागून घ्यायला सुद्धा अधिकार नाही. येतं दुसऱ्या पद्धतीचं बोलून घेते. काय इतिहासाचं म्हणणं आहे डावा हात पात्राला कधीच लागला नाही पाहिजे. दोन्ही हाताने पोळी मोडून खाते. तुला सगळं बोलून यायचं. दोन्ही हाताने डावा हात पात्राला लागला अन्नातली ब्रह्माची ताकद तुम्हाला कदापि मिळत नाही. आणि अन्न ग्रहण करण्यासाठी बंधनात राहावं लागते. एक तर वाचा बंद ठेवावं लागते, एक तर डावा हात पण घाण ठेवावं लागते. नसल तर मग एकदाच आले तितकंच खाऊन उठावं लागते. त्याच्यावरच संकल्प सुटला पाहिजे. अन्न ज्यादा खाणं सुद्धा गाठ्यात आहे, कधी मी लक्षात ठेवायचं. आता 1000 वर्षापासून इतिहासाला पहा ऋषी मुनी 1000 वर्षाचे जिवंत आहे. त्यांना काय खायला आणि आपणच खाऊन सुधारलं पाहिजे. आता काय सुधारणार आहे? खाऊन सुधारणार एक दिवशी जात काय मरणार, दुसरं काय सुधार होणार आहे? शरीर जाम झालं की आउट. मग शरीराला सांभाळायची अक्कल लागते. 52 कुल्प 72,000 नाडी ब्रह्मांडामध्ये फेरी करून निरंजनी राहतो. सप्त धातूचे पिऊनी पाणी आत्मा घाई देतो. शरीर आपलंच पण आपल्याला सांभाळावं लागतंय तर आयुष्यभर टिकल्या जाते. आता 12 माणसं असं करीत चालले. जेवण असलं तरी गुडघे चालले, अर्धा असलं तरी गुडघे चालले. म्हातार पण झाल्यावर तर बघायचंच काम नाही. गाडीवर रस्ता एकट्यालाच लागायला आणि काय दुसरी शिकाय केवळ गुडघ्याची. शरीर संपत्ती आटोक्यात ठेवता आली नाही. शास्त्रानं सांगितलंय 24 घंट्यापैकी 6 घंटे तरी काम शरीराला दिलं पाहिजे. हे तसं राहिलं नाही. घाम शरीरातून निघणं बंद झाला. झोपाय गेलं तर खाली कूलर वरी पंखा फसून ओढ्यावरी अनाया बानो गेला ग चंदनपुरी. अनाया बानो गेला समजाबाई ग जाऊ न कुणी. खंडोबा माझा ग जीवाचा धनी समजाबाई ग कोणी. समजाबाई ग जाऊ न कोणी.
उगच बाई रुसला ग माझ्यावरी आणाया बांधून घ्या चंदनपुरी. उगच बाई रुसला ग माझ्यावरी आणाया बांधून घ्या चंदनपुरी. आणि माझा कळ लावून नारद गेला वनवास माझ्या नशिबी आला. कळ लावून नारद गेला वनवास माझ्या नशिबी आला. सग संकट पडल माझ्यावरी आणाया बांधून घ्या चंदनपुरी. सग संकट पडल माझ्यावरी आणाया बांधून घ्या चंदनपुरी. सग संकट पडल माझ्यावरी आणाया बांधून घ्या चंदनपुरी. अनुला माझा बसून घोड्यावरी आणाया बांधून घ्या चंदनपुरी. आणि माझा बसून घोड्यावरी कळला मला ग सवतीचा कावा आज जाते मी भानूच्या गावा. कळला ग मला ग सवतीचा कावा आज जाते मी भानूच्या गावा. किती काळी न जाऊन वाड्यावरी आणाया बांधून घ्या चंदनपुरी. खंडोबा माझा बसून घोड्यावरी आणाया बांधून घ्या चंदनपुरी. राणी माझा बसून घोड्यावरी आणाया बांधून घ्या चंदनपुरी. शिव तोच भगवान शक्ती तोच माया हरहार ध्यातेत मायाला. विषय कशा होता 5 पांडवांनी नारळ जेवायला महालात नेले विमान. 5 जण जेवाय बसल्यावर वाडाय कोण होती अर्जुनाची बायको अभिमन्यूची माता कृष्णाची बहीण. कृष्णाला किती भाव होते माणसं रोज आहे किती एकच होता का. कृष्णाचं यादव कुल 56 कोटी होत पण कृष्णाला भाव किती होते हे इतिहास पाहिल्याशिवाय माणसाला वेळ लागत नाही. इतिहास पाहायलाच पाहिजे. कृष्णाला एक बळीराम 14 नाव होते आणि एक बहीण ती अर्जुनाला दिलेली होती. तिचं नाव माया सुमित्रा. पतिव्रतेला सांभाळलेली माया होती. कृष्णाला भाऊ कोण होते प्रतिमदन नावाचा एक भाऊ होता. अनार्धर नावाचा एक भाऊ होता आणि 4था भाऊ बळीराम नावाचा होता आणि 4थे कृष्ण होते. द्वारकेचे मालक 56 कोटी यादव तयार केलेला माणूस त्याचं नाव भगवान कृष्ण. द्वारकेवर राज्य तयार केलं. जेवायला वाढली माया. माया सुमित्रीच्या पोटामध्ये 5.5 महिन्याचा गर्भ होता. किती महिन्याचा 5.5 महिन्याचा गर्भ. नारद मुनी जेवाय बसल्यावर 3 ताळाचं गमन त्याला हातात केलं. नारदाला गर्भ दिसायला. नारद म्हणाला म्हणतो भीमानं जेवाय आणलं तर आपला लाभ झाला. केवढी कळ आहे म्हणला एवढी कळ सोडून मी निघालतो म्हणला. आणलं ते चांगलं झालं. त्याला तर कळीचीच गरज होती ना. 5.5 महिन्याचा गर्भ गर्भाची रचनुका गर्भावळी नावाचा एक ग्रंथ आहे. किती काय नाव आहे त्याचं गर्भावळी. 40 शास्त्र 18 पुराण 4 वेद आहेत.
गर्भाची रचनुका गर्भावळीमध्ये इतिहास लिहून ठेवलेला आहे. गर्भाला एकूण आयुष्य 12 महिने 12 दिवस असते. माईच्या उदरामध्ये 9 महिने 9 दिवस जागा मिळते आणि बापाच्या ब्रह्मांडामध्ये 3 महिने 3 दिवस गर्भाला जागा असते. अगोदर पुरुषाच्या ब्रह्मांडात गर्भ असतो. 9 आणि 3 12 महिने 12 दिवस तवा गर्भ आकाराला येतो. पहिले माशी भरले कंबळ, दुसरे माशी आपण निर्मळ, तिसरे माशी येतो झाला घट्ट, चौथे माशी भिन्न चौकट, पाचवे माशी पाचव्या तत्वाचा हंस, तेव्हा गर्भाला प्रकाश. अशी गर्भाची रचना आहे. आई बाप चांगले असले की संतता चांगली जन्माला येते. ज्ञानेश्वर जन्माला आले, आई बाप कसले असते? तुकाराम महाराज जन्माला आले, आई वडील कसे असते? शिवाजी महाराज जन्माला आले, रामदास स्वामी आले. एक उदाहरण नाही, हजारो उदाहरण. म्हणून आई बाप सामर्थ्यवान राहिलं पाहिजे. बाईनं पतिवर्तीची ताकद सांभाळली पाहिजे. तलवारीची धार आहे अशी धार आहे पतिवर्तीला. आणि बापानं पुरुषार्थ जपलं पाहिजे. त्यांच्या पोटी संतता जन्माला येईल, कीर्तमान जन्माला येईल. बाप मरण्याच्या आधी अहो जन्मल्यावर 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी केली. कितव्या वर्षी? जन्मल्यावर 16व्या वर्षी. 80 वर्षाचं म्हाताऱ्यानं जर ज्ञानेश्वरी वाचली, परिणाम झाला तर दिवाळी होती. समाजात विटंबना चालू होती. ज्ञानेश्वरी वाचल्यापासून याचा परिणाम झाला. ते असं का होत आहे? आचरण बिघडलेलं असते आणि ज्ञानेश्वरीकडे जाणं सोपं नाही. ज्ञानेश्वरी वाचावं, त्याचं आचरण बिस्किट सोन आहे. त्यानं त्या ग्रंथाकडे जाऊन आहे ते येडं केल्याशिवाय राहत नाही. हे त्याच्यातलं सामर्थ्य आहे. तुकाराम महाराजांनी गाथा निर्माण केला. गाथा कशासाठी केला निर्माण? माणसाची माती नीट व्हावं. हे जेवढं बिघडले माती ते काय म्हणते, उलट बिघडली माती. माता नीट व्हावं म्हणून गाथा केला. तुकाराम महाराजांचा गाथा बघा तुम्ही कसा आहे. माणूस इतिहासाकडे गेल्याशिवाय माणसाला ध्यानात येत नाही आणि इतिहासाकडे फिरलं पाहिजे. जेवायला बसले तर आनंदाने जेवायला स्वामी. आता गर्भाची कळ लावायसाठी आनंद वाटायला येणार. हे अध्याय, एका अध्यायामध्ये एक रात्र जाती. आपला पावसानं थोडा घोटाळा केला, नाही तर या अध्याय मस्त चालू लावला होता. आरतीची वेळ झाली आपली. आता 4:30 वाजले असतील नाही आणखी. नमो भगवंता सद्गुरुनाथा प्रसादी विनंती चरणी माता. तुझ्या जन्माची गातो मी कथा, मच्छ कच्चे रूप धरल्या. अक्रम ब्रह्म धन्य गाईच्या वेसात, जातासी पाताळी पातासी वरहार अवतार धरीला जैसा. ओढली भेदनी जगनी वाकार, तळमळली मेदनी आवत पावला, बळीरायाला पाताळी नेला. दोन्हीकडे दोन दुप ठेविला, भक्ताच्या साठी रंगणी. भक्ताच्या साठी तळमळली मेदनी निरखेला स्थिर, सागर उत्तर धरोनी पोटाशी देता रे धीर. ब्रह्मदिका तुझा नकळे ब्रह्मदिका तुझा
दर्शन घ्यावे कोण उभे राहावे आंब्याचं दर्शन घ्यावे प्रभादानी प्रभादानी प्रबोधनाची झाली ग माया प्रभादानी प्रबोधनाची झाली ग माया प्रभादानी शिंगरामे सतियात जातो दीर्घ सत्यान जातो तिने ताळा माझे डोळे तो श्री अवतार देवेला तुला मानायला अंगीकार खंडादित ते सारदाला दलित रुद्राला अंगीकार केलाय भारतरे मायाती गोपाळ खंडेराया तिला मानसाचा अवतार मागाई सर्व तुम्ही या इकडे त्या कोटंब्याला आणि त्या घाटीला आधी कुंकू वाहून भांडाला वाहत्या तारला काढून टाका तुम्ही हां नाही पण अशी दुकडे होती तारा तार गोंजली पाहिजे हां. गोंजल्यावर काहीच होत नाही खाल्लीच नाही तिने चालेल जास्त दिली ना मग आता जास्त दिलं मला ढेकर द्यावं लागेल नाही थोडं भर ढेकर येते हम्म आता तुम्हाला मुद्दाम तसं काय करून दाखवलं तुमच्या लक्षात यावं खाल्ली असं करून ढेकर ढेकर आई तुळजापुराहून आली म्हणायची आई तुळजापुराहून आली माहूरला चाली माहूरला चालली भक्तांना कांजी भांजी केलेली आवडली भक्ताने कांजी भाजी केलेली आवडली वज हलकं उज हलकं घडल तवा का दरवारसा घडल तवा आई राधा उदय सदानंदी उदय उदय भोर भवानी माता की जय
तुमच्या पाहुण्याला या चला म्हणलं होतं का आई राजा म्हणजे जातो हे देवाऱ्यावर ताट टाकायचं माळकरी माणूस आणि ह्याच्यावर काय मला ओळ नाव द्यायचं दक्षिणा सपाट तुम्ही म्हणजे तुम्हाला ताणी आणि ह्याच्यावर काय तुम्हाला घडत पाच देव झाले माणूस अशा वळणी वेगळी टाकायची आणि ह्यांची दक्षिणा वेगळी. हा मामा काय करायचं वारून उशीर झाला. खायचं देवाऱ्यावर ठेवायचं. वरती नारळ द्यावा लागते थांबा. आमच्यामुळे लेट झालं नाही वारून मुळे लेट झालं टाटा माणूस मार्ग मळल्यावर कमाल हे देवाऱ्यावर ठेवायचं. त्यांचं उतरा लगेच या इकडे बसा. नारळ फोडून खायचा का फक्त ठेवायचा? ताट नाही ठेवलं. एकच ताट तुला तुम्ही जाता उदव म्हणजे जेवायला ठेवा ते ताट आणि त्याच्यावर आमची दक्षिणा आणून द्या मला. ती करू का खाली? जा मग. हा, म्हणा उदव तुमचं उदव खंडोबाच्या देवर बसा. सारखं म्हणाल तिकडे देवाला पैसे ठेवा. देव ठेवू. सांग की ढेकर द्या. त्यांची खाण्यात होऊ द्या. भरलंच पाहिजे पोट. झालं खाणं द्या देव करू. असं करायचं. बघा म्हाताऱ्या माणसाला यायला लागली. खंडोबा जेजुरीहून आला. जयफळला चालला. भक्तांना कांजी भांजी केलेली आवडली. वजा हलकं कवा घडल कवा खदर वर्षा शिवा मदारीचा योकोट घे. हे काय करायचं योकोट म्हणून जायचं घरावर ठेवायचं आणि त्याच्यावर का 5-10 रुपये ओवाळून आणून द्यायचं आम्हाला. ती नारळ द्या ना लगेच. देतो ना टाकायचं. येळकोट जय मल्हार म्हणत आहे. झालं का? किती वाजले? सहा वाजले. वाजते ते मोडायला हे करायला. त्याला 1 तास लागते ते मांडायला. 1 तास लागते मोडायला.